तर रोहन शेटला बोलवलं मस्तपैकी. तर आपल्याला जायचं होतं स्वामीला. तर बोलवलं रोहन शेटला. मग काय युवराजला सोडलं तिथं. मग काय युवराज, फमू शेट, रोहन शेट, मग चाललो आम्ही स्वामीला. तर स्वामीला मस्तपैकी दर्शन घ्यायचं आहे. तर आता चाललो आम्ही गावाच्या दिशेने. तर गावाच्या दिशेने चाललो मस्तपैकी. एकदम भारी वाटतं आहे, गारगार वारं वाटतं आहे गाडीवरती. तर गाडीवर एकदम फ्रेश वाटतं आहे. तर आता आम्ही गावात जाणार आहे मस्तपैकी. आता फायनली गावात पोहोचणार आहे. तर काय रोहन शेट्टी शंकर शेट्टीकडे इकडे केस करत होते. शंकर शेट्टीने केस केले नीट. मग काय पोहोचलो कापरी चौकात. तर कापरी चौकात कोणीच नव्हतं. तर सकाळ डॉगीश भाई बसला होता तिथं. तर कापरी चौकात कोणीच नव्हतं. मग काय निघलो पुढच्या वाटेनी. मग काय दिसलं स्वाद हॉटेल. मग काय स्वस्त बाजाराला जायचं होतं. मग स्वस्त बाजार बंद होता नेमकी. तर मग काय गेलो. कसं काय वातावरण मित्रांनो, पेट्रोल पंप मस्तपैकी. मग काय गेलो फाट्यावर. डवळपुरी फाट आहे एकदम. सकाळ सगळे दुकानं बंद होती. तर सकाळी गेलो तर आम्ही 8 वाजता गेलो होतो मस्तपैकी. तर सकाळ सगळे दुकानं बंद होते. तर मस्तपैकी इथं शेतकऱ्यांची डेअरी उघडली होती. तर सगळे शेतकरी बांधव इथं आले होते. तर डेअरीला दूध घालत होते. तर मस्तपैकी काय मग आलो आता स्वामींच्या जवळ आलो. तर मग काय आलो कमानीतून आलो मस्तपैकी प्रवेशद्वार. मग काय गेलो आतमध्ये कमानीच्या आतमधून. मग काय फायनली आता आम्ही तर मंदिरापाशी पोहोचणार आहे. तर फायनली आम्ही मंदिरापाशी पोहोचलो आहे. तर कसं काय वाटतं मित्रांनो मंदिर? तुम्ही आले की नाही कधी मित्रांनो? येत जा असं स्वामींचे दर्शन घ्यायला. मग काय आलो स्वामींचं दर्शन घ्यायला. गेलो आतमध्ये मस्तपैकी. घंटा वाजवला मस्तपैकी. तर काय घेतलं दर्शन स्वामींचं दर्शन पहिले पाहायला लागल्या. मग काय गेलो आतमध्ये. तर स्वामींना दर्शन घेतलं मस्तपैकी. तर मग काय आलो बाई. तर शंकर बाबाचं दर्शन घेतलं. तर टिळा लागल्याशिवाय असं वाटतं की स्वामींना गेलोच नाही. मग टिळा हा लावाच लागत होय. मग काय गेलो मागं गेलो मस्तपैकी. आता तर येड्या घातला. तर गेलो इकडं देवाला. तर देवाचं दर्शन घेतलं. तर आम्ही आहे स्वामी भक्त. तर कसं काय वाटलं? घेतलं दत्तांचं दर्शन घ्यायचं आता. तर घेतलं दत्तांचं दर्शन. मग काय चाललो आमच्या दिशेने. तर कसं काय वाटतं सकाळ मित्रांनो एकदम फ्रेशमध्ये. तर एकदा दर्शनाला येत जा. तर रोज संध्याकाळी ना मस्तपैकी पंगत असते मित्रांनो, तुम्ही पण येत जा. सकाळ कसं काय वाटते? मग काय चाललो घरी जाणार मस्तपैकी आता. तर काय तिकडे दाखवत तुम्हाला आता कारखाना काय दिसना. मग काय कारखाना दिसला जम केलं. मग काय रायंज उद्योग समूह. मग काय चाललो आता आमच्या दिशेने. मग आलो आमच्या श्री क्षेत्र नागेश्वर भगवान इथे. श्री क्षेत्र नागेश्वर भगवान इथं मोकार नदी भरली होती. तर बाळणीचं मंदिर आहे श्री क्षेत्र नागेश्वर भगवान. तर दर्शन घेतलं. मग काय गेलो गावात. तर गावात काय मोकार राडा. तर काल होता बाजार. तर बाजाराचं काय मोकार राडा होता इथं. तर काय जाळून घेतलं नव्हतं. तर घेणार बाय. मग काय आलो आता दुकानाच्या दिशेने. मग काय मग काय युवराज शेटलं भेटलं. मग चाललो काय शॉपच्या दिशेने. मग काय शॉपवर आलो होतो मस्तपैकी. तर आले होते शिंदे हारावाले. हारबीर ठेवला मस्तपैकी. मग काय ओमे भाई आला इथं एकदम ठापमध्ये. ओमे भाई आला. मग काय घेतलं स्वामींचं दर्शन. तर आपल्या स्वामींची पूजा झाली मस्तपैकी. जय शंकर मित्रांनो. तर भावांना कसं काय वाटलं आजच्या ब्लॉगमध्ये? ब्लॉग एकदम भारी आहे. मग काय गेलो प्रशांत सराकडं गेलो. तर सगळे मित्र होते इथं मस्तपैकी. तर आल्या मित्रांनी हातबीत केला. मग काय अक्षय भाऊ नाचत होता मस्तपैकी. मग काय सरांना पण घेतलं ब्लॉगमध्ये. मग काय अक्षय भाऊ एकदम टॉपमध्ये नाचत होता. तर क्रेटा गाडीमध्ये एकदम ठापमध्ये होता. तर मित्रपरिवार सगळे जमले होते इथं. तर कसं काय वाटलं प्रशांत सर स्टुडिओ एकदम. मग काय संध्याकाळी गेलो स्वामीला. तर काय मोकार गर्दी. एकदा संध्याकाळी येत जा मित्रांनो.